मी आता पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये म्हणजे राजगुरुनगरमध्ये आणि तहसीलदार जे अनेक ठिकाणी आहेत ते चुकीच्या पद्धतीच्या ज्या नोंदी किंवा याच्या बाबतीत सक्तीच्या रजेवर ज्यांना पाठवले त्यापैकी 3 तहसीलदार ह्या खेड तालुक्यातल्या. आणि आता मी जिथे खेड तहसील कचेरी समोर आहे तिथे काय परिस्थिती हे जाणून घेऊयात आपण. माझ्यासोबत जर आता आपण पाहिलं तर या ठिकाणी ही खेड तहसीलदार कचेरी आहे. इथले जे तहसीलदार आहेत ते प्रशांत बेडसे पाटील आहेत. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की तहसीलदार आहेत का, तर इथे काही तहसीलदार आत्ता उपलब्ध नाहीत. आत्ता जर आपण त्यांच्या दालनात पाहिलं तर या ठिकाणी इथे तहसीलदार हे उपलब्ध नाही आहेत आणि ते कुठे कामाला गेलेत याविषयीची खात्रीशीर माहिती आत्ता इथे कोणी काही देऊ शकत नाहीये. मी त्यांना हे विचारण्याचा प्रयत्न केला की तहसीलदार नक्की कोणत्या कामानिमित्त कुठे आहेत. मात्र आता इथं जर आपण पाहिलं तर अनेक जण इथे कामानिमित्त आलेले आहेत. तुम्ही कुठून आलात सर? काय नाव? सिद्धेगावांवरून. काय काम आहे तुमचं? आमच्या गावचं ना नुकसान भरपाईला मे मध्ये नुकसान भरपाई गेल्या वर्षी पंचनामे केलेत. त्यांचे पंचनामे इथपर्यंत आलेले आहेत. यांच्याकडे पेमेंट पण जमा झालेत. पण काही शासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे काय झालंय, शेतकऱ्यांचे 7/12 माझा 7/12चं गट नंबर यांच्या नावावर गेले. त्यांचा त्याच्या नावावर करून यांनी चुकीचं केले ना, आता शेतकऱ्यांना सांगतात की तुम्ही या ते बदली करून द्या असं सांगतात ते. हे चुकीच्या नोंदी यांच्याकडून झाल्या आहेत की कशा पद्धतीने? यांच्याकडूनच झाल्या. ज्या वेळेस शेतकऱ्यांनी फॉर्म भरून दिलता, पंचनामे केलेत ना, त्यावेळेस शेतकऱ्यांनी त्याचे 7/12 काढून आणून दिलेले आहेत. त्याच्यात तर काय शेतकऱ्यांनी माझा 7/12 तुमचा तर नाही जोडलेला, मी माझा जोडला होता. मग यांनी भरताना त्यांनी बदलले का कोणी बदलले? परस्पर अशा नोंदी झालेल्या आहेत. तुमच्याही त्या पद्धतीने झालेले? आमचं पण तसंच आहे. अच्छा, काय प्रकार झाले? माझा गट नंबर त्यांच्या नावात, त्यांचा गट नंबर माझ्या नावात, बँकेचे पासबुक बदली, खाते नंबर बदली. तुमच्या कुठल्या गावात झाले? सिद्धेगावान. असं खेड तालुक्यात किती ठिकाणी असं घडलं असेल साधारण? आता अजून ते नाही सांगता यायचं, आम्ही विचारलेलं नाहीये. पण आमच्या गावचं तुमचाही प्रकार असा झालेला आहे. तुमचं कुठून कोणतं गाव आहे? अच्छा, काय प्रकार झाले? 155 मध्ये नाव हे झालेले, घाळ झालेले. अच्छा, हो. तुमचा काय प्रकार झाला? माझा असा प्रकार झालाय की बँकेचं लोन काढले बिल्डरच्या नातेवाईकांनी आणि परस्पर लोन काढून त्यांनी लोन भरलंच नाही. तर काढलं 6 नंबर फ्लॅटवर आणि सील केलाय 8 नंबर फ्लॅट. हे कुठला प्रकार आहे? हा चाकणचा प्रकार आहे. तुमचं नाव काय? रफिक इब्राहिम अत्तार, चाकण. तर अशा प्रकारे आपण पाहतोय की इथे जे तहसीलदार आहेत ते आता इथे उपलब्ध नाहीत आपल्याला त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी. मात्र अनेक जे नागरिक आहेत ते गावातून इथे आल्यानंतर त्यांची कामही होत नाहीयेत, त्यांच्या चुकीच्या नोंदी झालेल्या आहेत, अनेकांचे गैरप्रकार झालेले आहेत आणि याच बाबतीत आता महसूल विभागाने एक मोठी कारवाई केलेली आहे. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेलं आहे. मात्र या बाबतीत आता अजूनही ठोस कारवाई होण्याची मागणी ही नागरिकांकडून होताना दिसते. अविनाश पवार, NDTV मराठी, खेड, पुणे.